तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपण एक बिल बुक बनवलं होतं, मी स्टेटसला टाकलं, इंस्टाला पोस्ट केली आणि ते खूप जणांना आवडलं। तर सगळे म्हणले मला दादा ह्याच्यावर व्हिडिओ आलाच पाहिजे। तर मी व्हिडिओ घेऊन आले ह्याच्यावर। तर पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्ही बिल बुक कसं बनवायचं, साईज किती घ्यायची, पूर्ण डिटेलमध्ये बघायला भेटणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचा भाऊ पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आणत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मी द कोरल ड्रॉ ओपन केलेलं आहे, ह्यामध्ये कुठली पण एक साईज आलेली आहे। तर आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगतो। तर सर्वात पहिले मी तुम्हाला ते बिल बुक दाखवतो। इथं तुम्ही बघू शकता हे बिल बुक येते। तर हे असं आपण एडिट केलं होतं ना का, बनवलं होतं। तर हे कसं बनवायचं काय कसं सर्व तुम्हाला दाखवतो। तर इथे कुठली बी साईज आहे, तुम्हाला काय करायचं सर्वात पहिलं इथं नाही का, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कस्टम असेल तर इथं जाऊन तुम्हाला फक्त A4 साईज घ्यायची। A4 साईज घेतल्यानंतर ह्याला फक्त तुम्हाला असं आडवं करायचं आहे। हे असं आडवं होईन तर तुम्ही बघू शकता हे असं होतं, आपण याला असं आडवं केलं आहे। ह्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून एक ग्रेड घ्यायचे ते आणि ह्याला बरोबर सेंटरला आणायचं आहे। आता तुम्ही म्हणशान हे सेंटरला कसं येईन, तर तुम्ही हे कुठं बी ठेवलं आणि फक्त पी दाबलं ना तर हे बरोबर असं सेंटरला येईन। तुम्ही बघितलं असं, मी परत दाखवतो। आता इकडे ठेवतो आणि पी दाबतो तर हे बरोबर असं सेंटरला येईल। तर हे सेंटरला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रेक्टँगल टूल्स आहे इथं दिसत असेल तर ह्याचे तुम्हाला डबल टॅप करायचे। डबल टॅप केल्यानंतर हे असं सिलेक्ट होईल नाही का। तर हे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला असं इकडं आणायचं असं। आता इकडं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पिक टूलवर क्लिक करून इथं साईडला क्लिक करून द्यायचं। हे सिलेक्शन असेल ना तर हे सिलेक्शन काढून टाकायचं साईडला कुठं बी क्लिक करून। त्यानं तिथं तुम्हाला इथं युनिट दिसन मिलीमीटर्स, तर इथं जाऊन फक्त तुम्हाला इंचेस करायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचं। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, ह्याची जी रुंदी आहे ना ती 5 करायची आणि उंची 7 करायची अशी, म्हणजे हाईट 7 आणि विड्थ 5 करायचं आहे। आणि परत असं हे होईल नाही का, साईज येईन बरोबर, तुम्ही इथं बघू शकता। तर ह्याला तुम्ही असं लावून घ्या इथं बरोबर, वरून खालून इकडून तिकडून तुमच्या ह्याने सोडा, काय एवढं हे नाही ह्याला, तर एवढं करून घ्यायचं आहे जसं आपण इथं केलं नाही का तसं। तर आता ह्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आले ना तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो, इथं क्लिक करा, इथं फ्री हँड टूल्स इथं क्लिक करा आणि इथून असं एकदा क्लिक करून शिफ्ट दाबून इकडं क्लिक करा। तर मी तुम्हाला शिफ्ट का दाबायला लावलं, कारण तुम्हाला बरोबर स्ट्रेट लाईनीत पाहिजे। तुम्ही असं करशाल मग नाही का सगळं चुकन, त्यामुळं इथं क्लिक करा आणि शिफ्ट दाबून इथं पुढं सिलेक्ट करा। आता हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल तर इथं जाऊन आपल्याला नाही का 2.0 पाहिजे। तर हे बरोबर असं थोडं बोल्ड होईल तुमची लाईन। तर हे असं बोल्ड झाल्यानंतर आपल्या इथं नावं टाकायचे आहेत नाही का। तर आता मी नाव टाकून घेतो। आता मी इथून हे करतो, मराठी करतो आणि टाईप करतो नाही का। आता इथून मी खंड बोलचा फॉन्ट घेतला होता तोच घेतोय मी आता परत इथं। मी इंग्लिश करून घेतो, मग फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर आपण हे करू। तर घेतलेला इथं मी फॉन्ट, ह्याची साईज वाढून घेतो। आता ह्याला आपल्याला नाही का 6 टाकायचं, जसं आपण तिकडे टाकलंय तसं। पहिले मी 6 टाकून घेतो, त्यानंतर VI असं 6वी लाईट, परत मी स्पेस देतो, लाईट्स हे असं। तर असं टाईप करून घ्यायचं आहे बरोबर का, एकदा चेक करा तर बरोबर आहे। असं टाईप करून झाल्यानंतर नाही का तुम्ही ह्याला इकडून छोटं करा, इथून मधून नका करू नाही तर ते असं होऊन जाईल। तर इकडून असं साईज ह्याची छोटी करून घ्या, झूम करून घ्यायला। ह्याला झूम कसं करायचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही Ctrl+ने बी करू शकता, आपण फोटोशॉपमध्ये करतो तसं, किंवा जे आपलं माऊसचं गोल बटन असतं त्याला पण असं फिरून करू शकता। तर मी असं इथं लावून घेतो। तर हे मी थोडंसं खाली घेतो, शिफ्ट दाबूनच घेतो नाहीतर असं बाहेर जाईल ते पूर्ण। तर मी ह्याला क्लिक करून शिफ्ट दाबून ह्याला खाली घेतो, असं घेतलं
आता ह्याला काय करायचं आपल्याला, त्याला डबल टॅप करून ह्याला आपण एक कलर फिल करू. हा कलर झालं. आता त्यानंतर आपल्याला ना इथे एक नाव लिहायचं आहे. तर मी काय करतो, नेट चालू करतो आणि आपल्याकडे एक आहे म्हणजे त्यांनी जे पाठवले ना ते आपण काय करू, ओपन करू नोटपॅडमध्ये. मग आपल्याला जरा बरं पडेल. तर मी नोटपॅड ओपन करून घेतो किंवा डायरेक्ट आपण गुगल इनपुट टूलवर जाऊ आणि इथं टाकू आपण ते सगळं. म्हणजे आपल्याला पटपट होईल नाही का, आपण एवढं टाईप करत बसलं ना व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळं तर हे एवढं आहे. तर आपल्याला काय करायचं, हे सर्व प्रकारचे थिएटर स्लाईड उपलब्ध आहे. कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतलं ना तर ह्याला तुम्हाला जर हे कॉपी करायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करू नका, असं उचलून राईट क्लिक केल्यानंतर तरी कॉपी होणार आहे. मी परत दाखवतो. ह्याला तुम्ही असं सिलेक्ट करून इकडे घेऊन गेले माऊसनी, फक्त राईट क्लिक करायचं आहे, लगेच कॉपी होईल. किंवा सगळ्यात सोपं प्लस बटन दाबा तरी कॉपी होईल. तर ह्याच्या मी डबल टॅप करून ऑल सिलेक्ट करून ह्याच्यावर कंट्रोल V करून पेस्ट करतोय. असं पेस्ट करून घेतोय. तर हा फॉन्ट खूपच आहे. तर आपल्याला नाही का थोडा लाईट फॉन्ट पाहिजे आणि मी हिंद फॉन्ट घेणार आहे. त्याची साईज कमी करून घेतो. आता आपण झूम करून घेऊ आणि ह्याला ऑल सिलेक्ट करून फॉन्ट आपण इथून मी पहिले इंग्लिश करतो आणि इथं हिंद फॉन्ट घेऊया आपण. मी ह्याला सिलेक्ट करून नका इथं टाकतो हिंद. तर इथं मी हिंद फॉन्ट घेतोय सेमी बोल्ड असा आणि ह्याचा कलर मी असा थोडा हाच ठेवणार आहे, लई ब्लॅक पण नाही करणार. आणि ह्याची साईज वाढवायची तुम्हाला इक्वलमध्ये. तर तुम्ही कसं फोटोशॉपमध्ये आल्ट दाबून करता, तर इथं तुम्हाला शिफ्ट दाबून करायचं. असं शिफ्ट दाबून मी ह्याची साईज वाढवून घेतली. ह्याला थोडं वर घेतो. तर हे झालं. थोडं ॲडजस्ट करा नाही का तुम्हाला वाटेल तसं वर खाली करून. तर हे झालेलं आहे. इथे हे झालेलं आहे. इथं बघू शकता आपण तेच केले. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याची डुप्लिकेट घ्यायची. ह्याला मी असं खाली ओढून शिफ्ट दाबून राईट क्लिक करतो किंवा तुम्ही डायरेक्ट प्लस दाबून केलं तरी होईल, पण असं बरं पडतं नाही का. तर मी हे केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला हे पण मी कॉपी करतो, प्लस दाबतो आता आणि कॉपी होईल, खाली घेतो. आता आपल्याला इथं 3 टाईप करायचे. आता मी हे करतो नाही का, इनपुट टूल चालू केलं आहे PCचं, तिथं 3 टाकतो. त्यानंतर मी इथून असं शिफ्ट दाबून असं डॅश डॅश करतो नाही का. तुम्हाला माहीत असेल कसं होतं ते. आपल्याला पाहिजे तेवढं करून घ्या, एंटर करा. इथं तुम्ही हे पण करू शकता, इथून स्पेस बार पण देऊ शकता. असं स्पेस करा. त्यानंतर तिथं परत व्हिडिओ मोठा होणार आहे मला माहिती आहे, पण व्हिडिओ बघा पूर्ण, कारण पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतोय. तर हे झालं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्ही F4 दाबलं तरी ते पूर्ण हे होईल नाही का. म्हणजे समजा तुम्ही जर इकडे गेले आणि F4 दाबलं तर ते बरोबर तुमचं पेजला हे होईल. तर आता मी जर साईज ह्याला थोडं वर करतो. मी थोडं हे होतोय नाही का, कारण माझ्या स्क्रीनच्या मध्ये लाईन पडली, डिस्प्ले केला आहे, त्यामुळं मला नीट दिसत नाही, म्हणून मी थोडं खाली घेतलं इथं. आता हे झालं. तर मी काय करतो, ह्याची परत डुप्लिकेट घेतो, प्लस दाबूनच घेतो, म्हणजे कसं तुम्हाला बरं पडेल. आता आपल्याला इथं नाही का दिनांक टाकायचे. मी असं दिनांक टाकतो, असं थोडं स्पेस देतो, अशी एक लाईन टाकतो, तुम्हाला माहीत असेल ती लाईन पुढे. आणि इथं मी एक डॉट टाकतो असा. आपण इकडं टाकला असेल डिझाईनला, हे बघा इकडं 2 डॉट टाकले. आपण दिनांक पूर्ण टाकूया, कारण काल मी बनवलं होतं, व्हिडिओ बनवला ना असंच होतं मित्रांनो, पण मी बाकी तुम्हाला सगळं दाखवू नका. तर असं मी दिनांक टाकले, शिफ्ट दाबून डबल डॉट देतो आणि ह्याची साईज अशी कमी करतो.
आणि इथं लावून घेतो. याला ऑल सिलेक्ट करू. याची साईज बघा किती आहे. तर इथं आपल्याला 10 करायचं आहे. तुमच्याने 8 करू शकता. मी 10 करतोय. आता 10 केलं आहे मी. आणि इथेच आपण इकडं कॉपी करून घेणार आहे. असं मी तुम्हाला बोलले शिफ्ट दाबून इकडं हे करा आणि राईट क्लिक करा म्हणजे इकडं कॉपी होईल. तिथं आपल्याला क्रमांक टाकायचा आहे असं. आणि इथं मी एक डॉट टाकतो. आता मी इथं ग्रेडने बघणार आहे लाईनमध्ये आहे का सगळं. तर बघू शकता लाईनमध्ये आहे. फक्त हे थोडं खाली घेतो मी. असं मी खाली घेतले. इथं जसं केलं आहे ना आपण सेम तसंच केलं आहे. अजून आपल्याला नंबर टाकायचा. हा नंबर आहे. तर हा मी असं कॉपी करतो. तर मी इथं थोडं चेंज करतो. इथं दिगंबर घुले नाव आहे. तर इथं मी मोबाईल नंबर टाकतो. असं मूव करतो आणि हा असं कॉपी करतो. इकडं कॉपी करून झालं. त्यानंतर मी परत इथं स्क्रीनला येतो. आपलं कोरलला येतो. इथून मी प्लस दाबून हे डुप्लिकेट घेतो. डबल टॅप करून कंट्रोल A करून ऑल सिलेक्ट करून बॅकस्पेस दाबून इथं कंट्रोल V करतो. आता तुम्हाला अजून एक सांगतो. समजा हे असं झालं तर हे समजा असं झालं तुम्हाला इथं मध्ये गॅप नको आहे तर तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला इथं नाही का शेप टूलमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला ह्या साईडला असं होतं बघा. तर तसं नाही करायचं तुम्हाला. इथं खाली तुम्हाला दिसत असं इथं जाऊन असं जवळ करून घ्यायचं असं. तर मी असं जवळ करून घेतले. परत पिक टूलवर येऊन हे आपलं पिक टूल आहे. तिथं पिक टूलमध्ये येऊन याला इथं असं ॲडजस्ट करायचं साईज छोटी करून आणि हे असं लावून घ्यायचं इथं. आता हे 6वी लाईट आहे ना हे थोडं मी इकडं घेतो किंवा तुम्ही थोडं खाली बी घेऊ शकता. आपल्या खाली खूप जागा इथं बघू शकता तुम्ही. मी खाली घेतो आणि ह्याला वाढवू पण शकता शिफ्ट दाबून सोबत. तर मी असं वाढवलं. ओके झाले आता सर्व. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता क्रमांक तपशील वगैरे तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. आणि इकडं मी जागा का सोडली आणि मी A4 साईज का घेतली ते मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर मी काय करतो ह्याला अजून एक कॉपी करून घेतो इकडं आणि राईट क्लिक करतो म्हणजे कॉपी होईल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला समजेल नक्की कॉपी कसं होते. तरी झालं. आता आपल्याला परत फ्री हँड टूलमध्ये जायचं आहे आणि स्ट्रेट ड्रॉ करायचं इथं. त्यानंतर इथं खाली येऊन शिफ्ट दाबून इथं क्लिक करायचं असं. त्यानंतर आपण मगाशी 2 घेतलेलं आता 1.5 घ्यायचं आहे असं. तर हे झालं. आता आपल्याला किती पाहिजे 1 2 3 पाहिजे. मग आपण काय करणार आहे ह्यालाच प्लस दाबून तुम्ही घेऊ शकता असं. फक्त शिफ्ट दाबून इकडं घ्या नाहीतर असं खालीवर होईल. तर शिफ्ट दाबलं की कसं स्ट्रेट लाईनमध्ये येतं. तर इकडं करून घेतो आहे. परत ह्याला असं उचलून राईट क्लिक करतो. परत एक उचलून मी असं राईट क्लिक करतो. तर झालेलं आहे आपलं. तर इथं बघू शकता मी थोडं वरती गेलो आहे तर मी डिलीट करतो हे आणि हे पण असं ॲडजस्ट करून घेतो इथं. आणि खाली पण बघा तुम्ही बरोबर आहे. तर ह्याला मी परत झेड दाबून असं झूम करू शकता. तर मी ह्याला परत कॉपी करतो इथून शिफ्ट दाबून आणि असं इकडं उचलून राईट क्लिक करतो म्हणजे कॉपी होईल. तुम्हाला जर अवघड असेल ना तर तुम्ही प्लस दाबून कॉपी घेऊ शकता. समजा मला आता ह्याची कॉपी पाहिजे मी परत दाखवतो. तर मला ह्याची कॉपी पाहिजे तर मी काय करणार आहे ह्याच्यावर क्लिक करून प्लस दाबणार आहे. मला कॉपी भेटेल म्हणजे डुप्लिकेट भेटेल. तर हे झाले. तर आता मी ह्याला पण मी प्लस दाबून कॉपी घेतो आणि इथं ठेवतो. आता परत त्याचे डुप्लिकेट घ्यायचे आपल्याला. तर ह्याला मी ऑल सिलेक्ट करतो आणि इथं तपशील टाकायचं तुम्हाला. तर मी आता तपशील टाकलेलं इथं. त्यानंतर आपण इकडं काय टाकलेलं एकदा बघू. नग दर रुपये. तर आता ह्याला कॉपी करू इकडं इथं नग टाकूया. आता आपलं थोडंच राहिलंय त्यामुळे होऊन जाईल आपला व्हिडिओ आता. तर नग आणि इकडं दर आहे. तर ह्याला कॉपी करतो राईट क्लिक करतो कॉपी होईल.
इथं दर टाकायचे. आता आपल्याला इकडे एक राहिले. आता मी प्लस दाबतो कारण तुम्ही वैतागशान मी सारखं तसं केलं. तर मी ऑल सिलेक्ट करून बॅक स्पेस दाबून इथं असं रुपये टाकून घेतो. तर आपलं झालेलं आहे. एकदा लाईन मारून बघा स्ट्रेट लाईनमध्ये आहे का. तर आपलं स्ट्रेट लाईनमध्ये आहे कारण मी शिफ्ट दाबून ओढतोय. तुम्ही जर शिफ्ट दाबून ओढलं नाही ना किंवा ही लाईन पण शिफ्ट दाबून घेतली नाही ना तर तुमचं सगळं चुकणार आहे. आता झालं. हे मी थोडं खाली घेतो. त्याची साईज पण मी वाढवू शकतो पण मी वाढवणार नाही. मी तेवढीच ठेवणार आहे कारण मला ओके वाटते ते. वाटलं तर मी क्रमांकाला इकडे घेईन. अजून दिनांकाला मी थोडं ह्याला दोन्ही क्लिक करून थोडं खाली घेतो दोघांना. तर ओके आपलं झालेलं आहे पूर्ण. आपल्याला फक्त इथे लाईट ॲड करायची. तर मी इम्पोर्ट करतो ती लाईट. तर ही एक लाईट मी इथं इम्पोर्ट केलेली आहे. ही अशी मी इकडे लावून घेतो. अशी लावून घेतलेली. आता इकडे एक लाईट टाकायची. मी परत तिथं राईट क्लिक करून इम्पोर्ट करतो आणि आपल्याकडे लाईट असेल ती इथंच कुठंतरी वरती हे काय इकडे. तर आम्ही अशी घेतलेली आहे. फक्त ही त्या साईडला आहे तर मी इथं क्लिक करतो आणि हिला इकडं असं फिरवतो. हिला अशी फिरवली मी आणि हिला अशी इथं लावून घेतो. तुम्हाला सांगितलं मी जे बटन आहे गोलवालं ते तुम्ही झूम करू शकता, झूम आउट करू शकता. तर हे मी इथं अशी लाईट लावून घेतो. तर तुम्हाला वाटलं नाही नाव खूपच लाईट येतं ह्याला तुम्ही पूर्ण बोल्ड करू शकता. असं पूर्ण बोल्ड झालेलं आहे नाव. परत लाईट पण थोडी 6वी लाईट खाली घेऊ शकता. ह्याला बी थोडं खाली घेऊ शकता. ही लाईट थोडीशी मोठी करू शकता तुम्हाला पाहिजे तशी. फक्त इकडून मोठं करा, इथून मध्ये नका करू, असं होईल नाही तर हे झालं. मी पूर्ण तुम्हाला सांगितले कसं करायचं. आता मी इकडं का सोडायला लावलं ते तुम्हाला सांगतो. एकदा आपण बघून घेऊ. पहिले हे डिलीट दाबतो क्लिक करून, डिलीट होऊन जातील. तर इकडं मी बघतो ओके का अजून एक राहिलं आहे. बरं झालं आपण हे इम्पोर्ट केलं. तर हे 6वी लाईट आहे ना त्याला प्लस दाबून मी कॉपी घेतो इकडं खाली आणि याला असं अजून एक क्लिक करून असं फिरून घेतो आणि हिची साईज वाढवतो. परत एकदा क्लिक करायची तर शिफ्ट दाबून याची साईज वाढवायची. आणि इथं ऑब्जेक्टमध्ये आलं ना तर आपल्याला काय करायचं आहे, हे 6वी लाईट ना खाली घेऊन जायचे पार आणि इथून कलर बघा कुठला तरी लाईट कलर घ्यायचा आहे. तर मी इथं घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल इथं. कारण बिल बुकच्या मागं नाही कसं थोडं ऑपॅसिटी कमी करू नका, त्यांचा लोगो वगैरे असतो. तर हे झालं. अजून इथे खाली एक लाईन राहिली आपली. तर मी तुम्हाला बोललो इथं क्लिक करायचं, खाली आणायचं, शिफ्ट दाबून धरायचं आणि इकडं खाली आलं ना राईट क्लिक करायचं. ते खूपच खाली गेलं. थोडं वर करतो मी ॲरो दाबून. ते बघा पूर्ण असं बाहेर जात नाही ना का. आपण जेव्हा शिफ्ट दाबतो ना तर पूर्ण असं लाईनमध्ये येतं ते. तर आपलं झालेलं आहे पूर्ण. अजून एकदा बघा काय राहिलं का. पूर्ण ओके झालेलं आहे. मी हे दोन नाही का थोडं खाली घेतो, शिफ्ट दाबून दोघांना खाली घेतो थोडं. आणि ही लाईन आहे ना ही लाईन पण खाली घेतो थोडी आणि हे पण खाली घेतो. ह्याला ऑल सिलेक्ट करतो आणि बोल्ड करून टाकतो अशी. बोल्ड करून टाकले मी त्याला. बाकी काय राहिले का नाही, ओके झालंय पूर्ण. बाकी तुम्ही हे जे नाव वगैरे आहे हे पूर्ण ह्याला पण तुम्ही पूर्ण असं बोल्ड करू शकता. मी तिकडे बोल्ड केलं होतं म्हणून सांगते तुम्हाला. तर तुम्ही याला पूर्ण ऑल सिलेक्ट करून असं बोल्ड करून टाका म्हणजे अजून भारी वाटेल. आपलं एक नाव चुकलेलं आहे तिथं, मी दाखवतो तुम्हाला.
इथं खाली आलेले आहे क्रमांक, फक्त क्रम घेतो याचा, तर ओके झालेलं आहे. हे डिलीट करून टाकतो, नाहीतर मी ह्यालाच ऑल सिलेक्ट करून असं कॉपी करून पेस्ट करतो. तर ओके मध्ये झालेला आपला पूर्ण बॅनर, सॉरी, तर पूर्ण आपलं बिल आहे ना ते ओके झालेलं आहे. तर बोर्ड करायचं राहिलं, बोर्ड करतो मला. तर आता मी पूर्ण बोर्ड वगैरे करून घेतलेले. तुम्हाला हे सर्व बोर्ड करायचं, आता मी एवढं सांगत नाही बसणार, बाकी तुम्ही करशाल. पूर्ण बोर्ड वगैरे करायचं तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. तर मी काय करतो आता, हे जे बिल आहे तर हे बिल मी डिलीट करून टाकतो आता. आणि इथे एक ग्रेड होता, आपण घेऊया परत. पी दाबतो याला सेंटरला येईन. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे ऑल सिलेक्ट करायचं. तर पिक टूल घ्यायचं, ऑल सिलेक्ट करायचं आणि ह्याला कंट्रोल जी करायचं. ह्याने काय होणार आहे, तुमचं जे बिल आहे ते ग्रुप होणार आहे. मग तुम्ही कायच हलू शकणार नाही ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला ह्याच्यात चेंजेस करायला लागले तर तुम्हाला परत कंट्रोल यू करायचे, हे अनग्रुप होऊन जाईल. मग तुम्ही परत ह्याच्यात चेंजेस करू शकता. तर मी काय करतो, ह्याला ऑल सिलेक्ट करून कंट्रोल जी करून ग्रुप करतो आणि ह्याला असं इकडं उचलून राईट क्लिक करतो आणि कॉपी करतो. किंवा तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर प्लसचं क्लिक दाबून, म्हणजे जे की आपलं प्लस ते दाबून डुप्लिकेट घ्या आणि शिफ्ट दाबून असं ह्या साईडला आणा, सोडून द्या. तर बघा आपले 2 बिल इथं तयार झालेत. आता तुम्ही म्हणशाल मी इथं ग्रेड का लावला आणि एक साईड बनवून हीच इकडं कॉपी का केली, म्हणजे A4 साईज आहे. जेव्हा आपण हे प्रिंट करणार ना बिल, तेव्हा इथून कट होणार आहे आणि असं एका फुटस्टेपमध्ये, म्हणजे A4 साईजमध्ये आपले 2 बिल होणार आहे. म्हणजे त्यासाठी आपण ही साईज घेतलेली आणि हे सर्व मार्जिन सोडली होती. आणि हे मध्ये ग्रेड आहे, म्हणजे असं प्रिंट झालं ना इथून हे कट होणार असं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.